वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय संवाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की अमृतेश्वर महादेव की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की तपोरत्नम प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज की सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु काशीनाथ शिवाचार्य महाराज की सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज की सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर भारत माता की वंदे
मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। सर्वांनी हातांनी टाळी मुखाने पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे। नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय जय भोले। सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनौ उज्जयिनी महाकालेशौ ओंकारं ममलेश्वरौ नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यो वैजनाथञ्च डाकिन्य भीमशङ्करौ सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले। वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय
करून एक ताळी नमः शिवाय नमः शिवाय। सर्वांचं दुपारी भोजन झालंय ना? अमृतेश्वर महादेवापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे, मोठ्यानं गर्जना झाली पाहिजे। नमः शिवाय नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। शिव शिव बोलो नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय। जय भोले नमः शिवाय भोलेनाथ मेरे भोलेनाथ नमः पार्वती पतये शिव हर हर। अमृतेश्वर महादेव की, शिव महापुराण भगवान की हर हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून साखरा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, भगवान अमृतेश्वर शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाती आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली तपोरत्नम प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु महाराज सद्गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज सद्गुरु काशीनाथ शिवाचार्य गुरु महाराज सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य गुरु महाराज सद्गुरु महादेव शिवाचार्य गुरु महाराज यासह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी क्रांती केली असे क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र साकरा या परम पुण्यभूमीमध्ये पहिल्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्य रूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला प्रारंभ करत असताना
चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परम रहस्य पारायण तथा संगीतमय शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा, शिवक्षेत्र साखरा, वर्ष 53वे, दिवस पहिला। या 53व्या वर्षामध्ये महाकुंभमेळा पर्वकाळ, महाशिवरात्री पर्वकाळ आणि त्यानिमित्तानं सर्व शिवभक्तांना या शिवभक्तीचं ज्ञान अमृत प्राप्त करून सर्व शिवभक्तांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर व्हावं यासाठी केलेला हा अट्टहास सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून तथा या सप्ताहाचे आयोजक समस्त वीरशैव समाज साखरा यांच्या वतीनं आयोजित शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा, या सर्व सप्ताह समितीतील परिचित अपरिचित सर्व संयोजन समिती या सप्ताहामध्ये या संयोजन समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेत असलेले सर्व देणगी दान देणारे सद्भक्त मंडळी, या पहिल्या दिवसीय पर्व काळामध्ये महाप्रसादाची अन्नदान सेवा देणारे शिवभक्त परायण पिला आप्पा, नागोबा आप्पा चाकोते परिवार, या पहिल्या दिवसीय पर्व काळामध्ये शिव महापुराण ग्रंथ पूजा तथा महाराजांचा सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्त परायण सौ श्री रामभाऊ पिरप्पा चाकोते परिवार, त्याचबरोबर या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये मंदिर प्रांगणामध्ये चटई उचलण्यापासून अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारी सर्व सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारी सद्भक्त मंडळी, आपल्या नावाची अपेक्षा न ठेवता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त मंडळी, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या संगीतमय शिवकथेसाठी ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे जय लखमा साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण शंकर दादा आसनकर, त्याचबरोबर या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवानी संगीत संच परिवार, गायनाचार्य तथा सिंथ वादक सूरमणी पुरस्कार प्राप्त शिवभक्त परायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, कोरस गायक हार्मोनियम वादक भजन सम्राट शिवभक्त परायण दत्तात्रय कोल्हेअप्पा तुळजापूरकर, तबला वादक तबला सम्राट आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, आपल्या गावामध्ये चालू असलेली शिवकथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलचकर, त्याचबरोबर या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक
भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। अगदी गेल्या 52 वर्षापर्यंत आपण या शिवभक्तीमध्ये नाहून गेलेलो आहोत। किती वर्षाचं एक तप असतं बाबा? किती वर्षाचं एक तप असतं माहिती आहे? 12। मग आपले किती तप झाले? माझी थोडी गणित कच्ची आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो बर का। 12 दोन्ही 24, 12 त्रिक 12 चौक 12 पंचे वा, म्हणजे 5व्या तपामध्ये आपण प्रवेश केलेलो आहोत। 4 तपाची भक्ती परिपूर्ण झालेली आहे। अगदी महाराजांना आनंद वाटला, एवढे गाव फिरले पण 53 क्रमांक फक्त साखऱ्यामध्ये लागलेला आहे। कारण 53 वर्ष अखंड शिवनाम सप्ताह कुठंच चालला नाही। जास्तीत जास्त 10 वर्ष, जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी गेलं 15 वर्ष, बस लगेच थकलं जातं, हे की नाही, मोडलं जातं। पण साखऱ्यामध्ये आल्यानंतर आनंद वाटला। अगदी 53 वर्षापासून या शिवभक्तीचं ज्ञान अमृत आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी प्राप्त केलं जातं। अगदी आनंद आहे। जवळजवळ 5 तपाची भक्ती आपण परिपूर्ण केलेलो आहोत। म्हणजे या 5 तपामध्ये किती मोठं भाग्य आहे बघा। 5 तपामध्ये भगवान शिवाच्या 5 मुखाचं दर्शन झालेलं आहे आज आपल्याला। भगवान शिवाचे किती मुख? 5। सत्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य, या 5 मुखाचं दर्शन आपल्याला या 5 तपाच्या भक्तीमध्ये आज परिपूर्ण झालेलं आहे। आणि याच 5 मुखाच्या दर्शनाने या शिव महापुराण कथेचं ज्ञान अमृत सुद्धा आपल्याला प्राप्त झालेलं आहे। ज्यांच्या जीवनातील घालवायच्या आहेत व्यथा त्यांनी ऐकायच्या आहेत महादेवाच्या शिवकथा। 18 पुराणाचा राजा म्हणून भगवान शिवाचं वाङ्मय समोर ठेवलेलं आहे। जसा 33 कोटी देवामध्ये माझा महादेव श्रेष्ठ आहे, तसा 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्रामध्ये हे शिव महापुराण श्रेष्ठ आहे। आणि हे शिव महापुराण श्रवण करणं म्हणजे खूप अनंत जन्मीची पुण्याई लागते बाबा। अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तेने दुर्जटी मित्र केला किंवा सखा केला, बरं का। अनंत जन्मीची पुण्याई आहे म्हणून या 53व्या वर्षामध्ये आपल्याला या भगवान शिवाच्या लीला ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे। आजपासून ते 7व्या दिवसापर्यंत आपण साक्षात गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचं स्नान या साखऱ्यामध्ये करणार आहोत, बरं का। प्रयागराजला जायची गरज नाही आणि जाऊही नका, बरं का। खूप चेंगराचेंगरी होऊ लागलेली आहे, कित्येक जणांचा जीव सुद्धा गेलेला आहे। ज्या प्रयागराज क्षेत्रामध्ये आज महाकुंभ मेळा साजरा केला जातो आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचं स्नान करून मोक्षाचा अधिकार प्राप्त करून घेण्याचं भाग्य 144 वर्षानंतर येणारा पर्वकाळ हा महाकुंभ मेळा पर्वकाळ आहे। मग आपल्याला आता प्रयागराजला जायचं नाही माय, प्रयागराजच आपल्याला या साखऱ्यामध्ये बनवायचं आहे। कारण या कलियुगामध्ये पहिल्या कथा कुठं सुरू झाल्या माहितीये? पहिल्या कथा त्या प्रयागराज मध्येच तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना समोर बसून सूत पुराणिकांनी या कथा सांगितलेल्या आहेत। सूत पुराणिक महाराजांनी त्याच प्रयागराज क्षेत्रामध्ये कलियुगामध्ये पहिल्यांदा ही कथा सांगितलेली आहे आणि तिथून ते आज तागायतपर्यंत या कथा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। मग या शिव महापुराण कथेचा परिचय आपण घेत असताना आज फक्त शिव महापुराण कथेचा आपण परिचय श्रवण करणार आहोत। कथेची वेळ होती 2 ते 5, पण महाराजांना थोडासा यायला उशीर झाला। कारण कसं असतं, वेळ सुख दुःख हे सांगून येत नसतं। आम्ही बरोबर टायमिंगला निघालो, पण हा जो वारंगा फाटा आहे ना, मला गावची नावं थोडं आठवणीत राहत नाहीत बरं का। या वारंगा फाट्याच्या थोडं पाठीमागे एक मोठा ऍक्सिडेंट झाला
जिथे ब्लॅक स्कॉर्पिओनं पाठीमागे ट्रकला धडक दिली, जाग्याला 2 माणसाचा मृत्यू झाला. सुख दुःख हे हो प्रारब्धा स्वाधीन, खंती वागवून काय लाभ आहे. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. बघा, काळ कधी सांगून येईल सांगता येत नाही. आता जशी लाईट गेली ना, तसे या देहाचा सुद्धा भरोसा नाही. नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. आणि त्यामुळं इथे यायला थोडासा उशीर झाला. त्यामुळं अमृतेश्वर महादेवाची प्रथम क्षमा मागतो आहे की मी पहिल्या दिवसाच्या या सेवेमध्ये थोडासा कमी पडलेलो आहे. पण उद्यापासून आज जी जागा रिकामी राहिलेली आहे ना, ती जागा उद्यापासून चांगली भरून काढायची आहे. बरोबर वेळेवर कथेला सुरुवात होईल. आणि म्हणून उद्याला बरोबर सर्वांनी 5 वाजता कथा श्रवण करायला यायचं. बरोबर आहे का? 5लाच ना? किती वाजता? कथेचा टायमिंग किती आहे पत्रिकेवर? 2 ते 5. काही 1 ते 4? 2 ते 5च आहे ना? 1 ते 4 आहे. ठीक आहे. तर आमचे गायक वादक मंडळी 12:30 वाजता इथं गायनाला सुरुवात करते. तर 12:30 पासून या ठिकाणी महाराज येण्याच्या अगोदर 1 वाजेपर्यंत आपण उपस्थित राहून अगदी 3 तास आपल्याला या शिवकथेचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. अगदी परमरहस्याचा देखील इतिहास, परमरहस्याचा देखील अभ्यास ज्ञान रूपाने आपल्याला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून श्रवण करायचा आहे. तर या शिव महापुराण कथेला स्पर्श करण्या अगोदर जो महाकुंभ मेळा पर्व काळ या ठिकाणी सुरू आहे, तो महाकुंभ मेळा कशा प्रकारे सुरू झाला याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. देवलोकामध्ये एकदा समुद्र मंथन करण्यात आलं. समुद्र मंथन. आणि त्या समुद्र मंथनामधून हलहाल नावाचं विष बाहेर निघालं. आता हे विष कोण पिणार? जर हे विष कोणी पचवलं नाही, हे विष कोणी नष्ट नाही केलं, तर आज तुम्ही आणि मी इथं बघायला सुद्धा दिसलो नसतो. ही सृष्टी नाश झाली असती. हलहाल नावाचं विष बाहेर निघाल्यावर सगळ्या देवांनी माझ्या महादेवाचा धावा केला. कारण जिथं संकट समोर येतं ना, तिथं एकच देव आठवतो, तो माझा महादेव. बाकीच्या देवांनी कुटाने करून ठेवायचं आणि मिटवायचं काम माझ्या भोळ्या महादेवाकडे. कारण तो भोळा आहे ना. महादेव कसा आहे? भोळा आहे. पण वेळ आल्यानंतर 3रा डोळा आहे, हे सुद्धा विसरू नका. हे की नाही? अशा महादेवाचा सर्व देवांनी धावा केला. आणि माझ्या महादेवानं या सर्व देवांचा धावा मान्य करून या समुद्र मंथनातून निघालेलं हलहाल नावाचं विष प्राशन केलं आणि कंठामध्ये धारण केलं. त्यावेळेस त्या विषाचा प्रभाव माझ्या महादेवाच्या कंठावर पडला आणि महादेवाचा कंठ निळा झाला. निळा. आणि त्या क्षणाला माझ्या महादेवाला नाव प्राप्त झालं, नीलकंठ शंभू महादेव. इतर देवांना फक्त देव म्हटलं आणि माझ्या महादेवाला महादेव म्हटलं. का म्हटलं हो? महान कार्य करणारा, महान सद्गुणी असणारा, महान सात्विक कार्य करणारा, त्याचं नाव महादेव आहे. महादेव म्हणून घेण्यासाठी काय पचवावं लागतं? देव कोणाला म्हटलं जातं? महादेव कोणाला म्हटलं जातं? लक्षपूर्वक ऐका. जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं. जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं. और जो विष पिया करते हैं उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं. उन्हें देवों के देव महादेव कहा कहते हैं. अमृत पिल्यानंतर देव म्हणतात आणि महादेव देवांचा देव म्हणून घेण्यासाठी विष पचवावं लागतं माय. आणि त्या माझ्या महादेवाने ते विष प्राशन केलं आणि या जगाच्या पाठीवर सर्वांची आई, सर्वांचे बाप म्हणून महादेवांना त्या ठिकाणी श्रेष्ठ मान प्राप्त झाला. पुढे त्या हलहाल विषयाच्या नंतर त्याच समुद्र मंथनातून एक अमृताचा कलश बाहेर आलेला आहे. अमृताचा कुंभ बाहेर आलेला आहे. आता मात्र देवतांची गर्दी पडली. हे अमृत आपण पिऊन अमर व्हायचं.
विष प्यायला कोण आलं का समोर? नाही आलं. अमृत प्यायला मात्र सगळे देव धावत आले. देव, दानव, राक्षस सर्वजण अमृत पिण्यासाठी धावत आले. आता त्या क्षणाला जर हे अमृत राक्षसांनी पिलं असतं, दानवांनी पिलं असतं, तर दानवांचं राक्षसांचं अस्तित्व पुढे आलं असतं. ऋषी मुनींचा छळ झाला असता, देवी देवतांचा छळ झाला असता. आणि याची खबरदारी घेऊन माझ्या महादेवानी, ब्रह्मदेवांनी, विष्णुदेवांनी हा अमृताचा कलश डायरेक्ट स्वर्गाला पोहोचवण्याचं काम गरुडाला दिलं. गरुडानं तो अमृताचा कलश आपल्या चोचीमध्ये धरून आकाश मार्गाने स्वर्गाला घेऊन जात असताना त्या अमृताच्या कुंभामधून 3 अमृताचे थेंब ज्या भूमीवरती पडले त्याच भूमीवरती दर 144 वर्षानंतर, दर 12 वर्षानंतर 3 ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. पहिलं आहे उज्जैन महाकालेश्वर, दुसरं आहे नाशिक त्र्यंबकेश्वर आणि तिसरं आहे प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद. त्याच प्रयागराजला इलाहाबाद नाव दिलेलं आहे. दर 12 वर्षाला उज्जैनला कुंभमेळा होतो, दर 12 वर्षाला नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होतो आणि महाकुंभमेळा एकाच ठिकाणी प्रयागराजला केला जातो आणि तो आता सुरू आहे बघा. मग आपल्याला त्या प्रयागराजला आता जाता येणार नाही, म्हणून या साखऱ्यामध्येच 53व्या वर्षी या शिव महापुराण राज या ठिकाणी मान्य करायचं आहे. याच प्रयागराज मध्ये बसून आपल्याला या भगवान शिवाचं ज्ञान अमृत घेऊन गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचं स्नान याच शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्याला करायचंय बरं का. आणि त्याच्यासाठी या शिव महापुराण कथेचा परिचय आपल्याला असणं गरजेचं आहे. आज जो आपल्या समोर हा शिव महापुराण ग्रंथ ठेवलेला आहे, हा ग्रंथ नाही. तुम्ही परमरहस्याला सुद्धा ग्रंथ म्हणता, पण ग्रंथ नाही. हे आपली आई आहे, हे आपले बाप आहे, हे की नाही? कारण हा ग्रंथ नसून ही आई का आहे, तर ही आई आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देते. ही ग्रंथरूपी आई आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपलं दुःख दूर करून आपल्याला आनंदाची प्राप्ती करून देते. परमरहस्य रूपी आईमध्ये काय दिलेलं आहे? पंचाचार, षटस्थल, अष्टावरण याची परिपूर्ण माहिती त्या परमरहस्यामध्ये दिलेली आहे. बरोबर आहे? मग ती मन्मथ माऊली आपली आई होऊन आपल्याला हे ज्ञानरूपी भांडार आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्याच पद्धतीनं हे शिव महापुराण सुद्धा आपली आई आहे, जी आपल्याला ज्ञान रूपाने आपल्या जीवनातील दुःख दूर करून आपल्याला आनंदाची प्राप्ती करून देणार आहे, आपल्यावर माया करणार आहे. या शिव महापुराण कथा श्रवण करणारा भक्त किती भाग्यवान आहे. तो साक्षात जीव नसून तो साक्षात शिव होतो, असं या ठिकाणी शिव महापुराण सांगत आहे. आणि या शिव महापुराणाचा परिचय श्रवण करत असताना आपल्या समोर ठेवलेला हा शिव महापुराण ग्रंथ भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय आहे. बघा, साधारण पुस्तकाचे लेखक तुम्ही आम्ही असू शकतो बाबा, पण या शिव महापुराणाचा लेखक देवांचा देव महादेव आहे. भगवान शिवाचं सौभाग्य आहे, भगवान शिवाचं वाङ्मय आहे. जो या शिव महापुराण कथा श्रवण करतो त्याच्या जीवनातील सर्व व्यथा दूर होतात. मग या शिव महापुराण कथा या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कुणी ऐकल्या? परिचय घेता होता पण कुणी ऐकल्या? सागर महाराजांनी ऐकल्या, बाबांनी ऐकल्या, या आईनं ऐकल्या, या माईनं ऐकल्या, कुणी ऐकल्या? भगवान शिवाच्या जवळ असणारा भगवान शिवाचा पिये नंदी महाराज. या जगाच्या पाठीवर भगवान शिवाने सृष्टी निर्मिती केली. एक देव ब्रह्मदेव आहे, दुसरे देव विष्णुदेव आहे. ब्रह्मदेवांकडे जन्माला घालण्याचं काम दिलं, विष्णुदेवांकडे त्याचं पालन करण्याचं काम दिलं. अशा प्रकारे या बहुविधा सृष्टीची निर्मिती झाली. या सृष्टीमध्ये लागणारे पंचमहाभूत सूर्य, चंद्र, आप, तेज, वायू या सर्व पंचमहाभूतांची निर्मिती झाली. 84 लक्ष जन्म योनीमध्ये चिरटापासून महाकाय हत्तीपर्यंत सर्व पशु पक्षी प्राण्यांची निर्मिती झाली. पण झालं काय बाबा?
या 84 लक्ष जन्मयोनीमध्ये जेवढे प्राणी जन्माला आले त्या एकाही प्राण्याला वाचा नव्हती माहीत, त्याला भगवंताचं नाव घेता येत नव्हतं. म्हणून महादेवाने ब्रह्मदेवाला आज्ञा केली, एवढी सृष्टी आपण निर्माण केली, पण या सृष्टीमध्ये जर भगवंताचं नाव घेणारा जर एखादा प्राणी नसेल तर ही सृष्टी पूर्ण झाली नाही. तर त्यासाठी तुम्ही असा एक प्राणी जन्माला घाला ज्याच्या मुखातून त्या भगवंताचं नाव घेता येईल, त्या भगवंताचं गुणगान गाता येईल, ज्या प्राण्याला वाचा असेल. 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह, मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. 84 लक्ष जन्मयोनी नंतर भगवान शिवानी या मानवाचा जन्म या ठिकाणी घातला. कशासाठी हो? खाऊ नये ते खाण्यासाठी, पिऊ नये ते पिण्यासाठी, करू नये ते करण्यासाठी, हे की नाही? कशासाठी दिला? जन्म आलिया तू करी वास्वहित. या जन्माला आल्यानंतर आपलं स्वहित साधण्यासाठी हा जन्म मिळाला. मग आपल्या जन्माचं स्वहित काय आहे हे आपण रोज या शिव महापुराण कथेमधून श्रवण करणार आहोत. या सृष्टी निर्मितीमध्ये मानवाबरोबर नंदीचा अवतार झाला आणि नंदीला भगवान शिव परमात्म्याने आपल्या जवळ केलं. का जवळ केलं याही कथा आपण पुढे उद्यापासून श्रवण करणार आहोत. भगवान शिवाच्या समोर नंदी का बसतो, भगवान शिवाकडे नजर लावून का बसलेला आहे, भगवान शिवाने नंदीला आपलं वाहन का केलं, याही कथा आपण श्रवण करणार आहोत. परिचय घेत असताना भगवान शिवाने पहिल्यांदा या कथा नंदीला सांगितलेल्या आहेत. नंदीने या कथा श्रवण केल्या, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. चांगलं सांगावं बरं का इतरांना, वाईट सांगत फिरू नये. पण कलियुग आहे, चांगलं लपवून ठेवतात, वाईटच सांगत फिरतात. खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली नाही, आहे की नाही? आज चौकामध्ये वट्ट्यावर बसलेला असताना चांगलं ज्ञान एकमेकाला देत नाही, कान भरण्याचं ज्ञान सुरू आहे की नाही? वाम मार्गाचं ज्ञान सुरू आहे, दुराचाराचं ज्ञान सुरू आहे. पण हे पापी विचार जाळून टाका म्हणाले. कारण आपलं जे सत्य ज्ञान आहे ते जर आपण समोरच्या व्यक्तीला दिलं तर आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते बरं का. आणि जर वाईट ज्ञान दिलं तर आपल्या बुद्धीचा नाश व्हायला सुरुवात होतो. म्हणून जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. कोणतं? चांगलं ज्ञान इतरांना सांगावं, जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे बरं का, वाढ. आणि नंदीने या कथा श्रवण केल्या आणि नंदीने या कथेचं विस्तृतरित्या आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून या कथा पुढे नंदीने महर्षी व्यासांना सांगितलेल्या आहे. महर्षी व्यासांनी या कथा काय आवाच्या मनाने श्रवण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून या कथा पुढे सूत पुराणिक महाराजांना सांगितलेल्या आहेत. आणि सूत पुराणिक महाराजांनी या कथेचं श्रवण करून सूत पुराणिकांनी याच कलियुगामध्ये या प्रयागराज क्षेत्रामध्ये इलाहाबाद नगरीमध्ये गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या तटावर तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना समोर बसवून या कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच कथा मी तुमच्या गावामध्ये अगदी सेवा रूपाने देण्यासाठी प्राप्त झालो आहे. या कथा म्हणजे शब्दरूपी पुष्प आहे, हे की नाही? शब्दरूपी पुष्प तुमच्या कानामध्ये मी वाहण्यासाठी आलेलो आहे. 7 दिवस गोड अंतकरणाने तुम्ही हे शब्दरूपी पुष्प तुमच्या अंतकरणामध्ये श्रवण करा. ऐकिले ते धरामनी वाचे वदा शूळ पाणी या युक्तीप्रमाणे. ऐकलेलं मनामध्ये श्रवण करा आणि वाचेनं जे इथं आले नाहीत ना त्यांना या कथेचं विस्तृत विवेचन सांगा. त्यांना सांगितलेल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून प्रयागराज या क्षेत्रामध्ये सूत पुराणिकांनी कथेला सुरुवात केली. तीच कथा आपण सुरुवात करतो आहोत. शिव महापुराण कथेचा परिचय देत असताना सूत पुराणिक महाराज बोलू लागलेले आहेत, ज्या भक्ताला धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या प्रत्येक भक्तानं या शिव महापुराण कथेचं श्रवण करावं, श्रवण करावं, श्रवण करावं.
नवविधा भक्तीमधील पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे श्रवण भक्ती. आणि ती भक्ती या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून एकाग्र होऊन करावी. सूत पुराणिक महाराज या शिव महापुराण कथेचा परिचय देत असताना बोलू लागलेले आहेत. आपल्या समोर हा शिव महापुराण ग्रंथ ठेवलेला आहे. त्या शिव महापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत, 7 संहिता आहेत. तुम्ही संपू आम्ही संपू पण या शिवकथा कधीच संपणार नाही, कधीच संपणार नाही. अशा या शिव महापुराण कथेचं वाङ्मय अगदी खोल आहे. फक्त आपण त्याचं श्रवण करणं गरजेचं आहे. परिचय देत असताना या शिव महापुराण कथा ज्या ठिकाणी लावल्या जातात, ऐकल्या जातात, गायल्या जातात ती भूमी साखरा नगरी राहत नाही तर साक्षात प्रयागराज कैलास होते. आज तुमची ही साखरा नगरी साखरा गाव राहिलं नाही. आजपासून 7 दिवस ही नगरी साक्षात कैलास नगरी आहे. आणि या कैलासामध्ये बसून जे भक्त कथा श्रवण करतात, जे भक्त या कथेमध्ये गातात, नाचतात, आनंदाने टाळ्या वाजवतात, ते भक्त भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने मानव राहत नाही तर ते भक्त साक्षात शिवाचे गण होतात. म्हणून आता तुम्ही माणसं नाहीत बर का, साक्षात शिव आहे. साक्षात तुम्ही शिवाचे गण आहे. ज्या भूमीवर कथा गायल्या जातात, ज्या भूमीवर कथा ऐकल्या जातात ती साक्षात शिवाचे गण होतात, शिवाचे लेकर होतात. असं या ठिकाणी हे शिव महापुराण या ठिकाणी विस्तृत विवेचन करत आहे. भगवान शिवाच्या या शिव महापुराण कथेचा परिचय देत असताना जे भक्त या भगवान शिवाची कथा ऐकतात त्यांच्यावर महादेवाचं लक्ष असतं बरं का. 7 दिवस जे भक्त या भगवान शिवाची कथा ऐकतात त्यांच्या जवळ आता यम सुद्धा येत नाही बरं का. तुम्हाला मरण नाही, कुठला आजार येणार नाही. 7 दिवसाची गॅरंटी माझ्याकडे आहे. 8व्या दिवशी मात्र फोन करू नका बरं का. 7 दिवसाचं माझ्याकडे. मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. पाहोणी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला. ओम नमः शिवाय भवतरुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. आणि म्हणून जो भक्त या भगवान शिवाची कथा ऐकतो त्याच्या जवळ यम सुद्धा येत नाही. भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाण शिवनाम. अशा या कथा भगवान शिवाचं वाङ्मय रूपी कथा या ठिकाणी वर्णन करत आहे. पुढे सूत पुराणिक महाराज या कथेचा परिचय देत असताना या कथा ऐकणं म्हणजे एक व्रत आहे बरं का. व्रत जसं तुम्ही 16 सोमवारचं व्रत करता, जसं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये उपवास धरता, जसं महाशिवरात्रीला व्रत करता, तसं या कथा ऐकणं सुद्धा एक व्रत आहे, नियमावली आहे. या नियमावली आज आपण श्रवण करणार आहोत. नियमावली नंतर कथेला विराम. उद्यापासून बरोबर या शिव महापुराण कथेचं विस्तृत विवेचन आपण या कथेच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. या शिव महापुराण कथा श्रवण करत असताना सूत पुराणिक महाराज या कथा श्रवण करण्याचे नियम सांगत आहेत. नियम जमलं तर बर का, जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही. 24 ते 25 नियम आपल्या समोर ठेवलेले आहेत. यापैकी जेवढे नियम आपल्याला पाळता येतील तेवढे नियम आपण आपल्या जीवनामध्ये पाळून या कथा आपल्याला श्रवण करायच्या आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पहिला नियम आहे, कथेला येत असताना स्नान करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून कथेला यावं. जर फळ प्राप्त करून घ्यायचं असेल, पूर्ण फळाची प्राप्ती जर आपल्याला व्हावी असं वाटत असेल तर या नियमावलीचं जास्तीत जास्त आपण पालन करावं. कथा श्रवण करण्याचा दुसरा नियम आहे, कथा श्रवण करत असताना कथा ही जोडीनं ऐकावी. शिव पार्वती किती जण जोडीनं आलेले आहेत हात वरी करा कथेला. वा वा, 1 2 3 4 5 टाळ्या वाजवा बरं. बाकीच्यांनी जोरात टाळ्या वाजवा. वा, जोडीनं का कथेला यावं? पत्नी कथेला आली, पती कथेला आले नाहीत, हे की नाही. पत्नीला इथं महाराज काहीतरी उपाय सांगतात, मग पत्नी जाऊन घरामध्ये म्हणते, अहो पतिदेवा महाराजांनी असा असा उपाय सांगितलेला आहे,
आपण करूया ना हा उपाय. त्यावेळेस पतिदेव म्हणतात, हे बघ, हे बघ, तुझे महाराज, तुझी कथा, तुझा सप्ताह, तुझा उपाय तू ते तिकडे बघून घ्यायचं, माझ्याकडे काय घेऊन यायचं नाही, असं म्हणतात. त्यामुळं धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा या पद्धतीनं जमेल त्यांनी जोडीनं कथेला. भांडू नका बर का, नाहीतर भांडचाल अजून नसलेली पंचायत. प्रेमानं आले तर येऊ द्या, नसेल तर पत्नीचं पुण्य पतीच्या पदरात पडणार, पतीचं पुण्य पत्नीच्या पदरात पडणार. नियमावली आहे, पाळता आली तर पाळण्याचा प्रयत्न करा. शिवकथेला येत असताना कपाळावरती त्रिपुंड्र भस्म असावा, कुंकाचा टिळा असावा, गळ्यात रुद्राक्षाची माळ असावी, इष्टलिंग असावा, अगदी भारी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. या युक्तीप्रमाणे उद्यापासून प्रत्येकाने कपाळाला विभूती, कुंकाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, गळ्यात इष्टलिंग असावा. जमलं तर बर का 7 दिवस, जमलं तर. शिवकथेचा पुढील नियम सांगितलेला आहे. कथेला येत असताना शिव महापुराण कथेची आरती करण्याचं परम भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. प्रत्येकाने येताना एक आरतीचं ताट घेऊन यावं. आरतीचं ताट स्टीलचं चालणार नाही, तांब्याचं असावं, पितळचं असावं. त्यामध्ये पंत्या 2 असाव्या. एक दिवा लावायचा नाही, एक दिवा माणूस मेल्यावर लावतात बर का. त्याच्यामुळं 2 दिवे आरतीच्या ताटामध्ये असावे. हळदी कुंकू महादेवाच्या शिवलिंगाला लावायचं नाही. का लावायचं नाही ते आपण पुढे ऐकणार आहोत. हळदी कुंकू ताटात आणायचं नाही. गोमय भस्म, गायीच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्म, ओरिजिनल भस्म त्या ताटामध्ये असावं. आता जे तुम्ही लावताय ते ओरिजिनल नाही, तेही आपण महिमा पुढे ऐकणार आहोत. एक गोमय भस्म, आरतीचं ताट, त्यामध्ये बिल्वपत्र, पांढरी लाल फुलं, अक्षता आणि नैवेद्य म्हणून थोडेसे मुरमुरे, साखर त्या ठिकाणी घेऊन यायचे आहे. सोबत 1 लोटा त्या ठिकाणी तांबड्या तांब्यामध्ये जल घेऊन यायचं आहे. आणि येत असताना बसायला तुम्हाला एक सुती आसन घेऊन यायचं आहे. शिवकथेचा पुढील नियम आहे, आज ज्या जागेवर तुम्ही बसला आहे ती जागा 6 दिवस सोडायची नाही. आता अवघड झालं बाबा, हे की नाही. महाराज पाठ दुखायली होती हो, म्हणून उद्यापासून आम्ही तक्का द्यावं म्हणत होतो, हे की नाही. असं नाही चालणार. आज ज्या जागेवर बसून तुम्ही या शिव महापुराण कथेचं पुण्य प्राप्त करून घेता आहेत, उर्वरित 6 दिवस आपली जागा बदलायची नाही. स्टॅच्यू होऊन 7 दिवस या कथा श्रवण करायच्या आहेत. पुढील नियम आहे, शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, कमीत कमी 7 दिवस ईश्वरा समान आई वडिलांची सेवा करा. 8व्या दिवशी बाहेर काढलं तरी चालेल बर का. 7 दिवसाची नियमावली आहे. पुढे सांगितलेलं आहे, कथा श्रवण करण्यासाठी पुढील नियम या ठिकाणी सांगितलेला आहे, किमान 7 दिवस तरी आपल्या मुखातून कोणाची निंदा झाली नाही पाहिजे. कोणाची निंदा होता कामा नये. 8व्या दिवसापासून चाले केली तरी चालेल. पडले वलन इंद्रियाशी. 7 दिवस आपण करून पहा. 8व्या दिवसापासून हेच वळण आपल्या शरीराला लागणार आहे. तदनंतर शिवकथेचा पुढील नियम आहे, जमलं तर शिवकथा झाल्यानंतर 1 टाइम जेवण करून कथा ऐकावी. दिवसभर निराहार राहावं, फळ आहार ग्रहण करावे, गावरान गाईचं दूध ग्रहण करून 1 टाइम कथा झाल्यानंतर जेवण करून कथेचं श्रवण करावं. जमलं तर बरं का माय, जमलं तर आहे. पुढील शिव महापुराण कथेचा पुढील नियम आहे, 7 दिवस कांदा, लसूण, मसालेदार पदार्थ याचं सेवन करू नये. ज्याने आपली बुद्धी तामस प्रवृत्तीकडे जाईल असा आहार ग्रहण करू नये. जैसे खावे अन्न तैसे होवे मन. सात्विक आणि हलका आहार ग्रहण करून शिव महापुराण कथेचं श्रवण करावं. पुढील नियम आहे, 7 दिवस आपल्या हातापायाचे बोटाचे नख काढायचे नाही, केस कापायचे नाही. कथा श्रवण करण्याचा नियम आहे. पुढे 7 दिवस कमीत कमी या वाणीनं खोटं बोलू नये. आपला महादेव कसा आहे, सत्य आहे. सत्यम शिवम सुंदरम. मग आपण सुद्धा सत्य राहिलं पाहिजे. कमीत कमी 7 दिवस या मुखानं खोटं बोलायचं नाही. 8व्या दिवशी चालू केलं तरी चालेल. मी 7 दिवसापुरता आहे बरं का. 7 दिवस तुमच्याकडून हे करून घ्यायचं.
कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, कमीत कमी 7 दिवस तरी ब्रह्मचर्याचं पालन करून या शिवकथा श्रवण कराव्या। पुढे 7 दिवस आपल्याला या ठिकाणी धर्माचं पालन करून शिव महापुराण कथेचं श्रवण करायचं आहे। पुढे शिव महापुराण कथेचा पुढील नियम आहे, कथा चालू असताना 7 दिवस दुःखाचं कारण नसताना, दुःखाचं कारण जर नसेल तर 7 दिवस या कथेला पाठ लावून बाहेर गावी जाऊ नये बर का। सुखाचं कारण असेल, लग्न डोहाळ जेवण एखाद्या वेळेस राहू द्या, पण दुःखाचं कारण असेल तर जाऊ शकता माफी मागून अमृतेश्वर महादेवाची, पण कारण नसताना कथेला पाठ लावून बाहेर गावी जाऊ नये। पुढील नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे, शिव महापुराण कथा झाल्यानंतर आपल्या समोर आरती येते। आरती कशी घेता तुम्ही चटकन सांगा, ऍक्शन करा पटकन। इकडं असं करून, वा बरोबर सांगितलं। इकडं बाबा आरती आली तुमच्याकडे, कसं घेणार? ऍक्शन करून दाखवा मला, कसं घेणार? असं करून काय करणार? असंच करणार का? हा इकडं इकडं, वा बऱ्याच जणांनी बरोबर सांगितलं, बऱ्याच जणांनी चुकीचं सांगितलं। आपल्या समोर आरती आल्यानंतर काही जणांनी आरती घेतली डोक्यावरून फिरवली, काही जणांनी आरती घेतली डोळ्यावरून फिरवली। ज्यांनी डोळ्यावरून फिरवली त्यांना थंड वाजायली का? ज्यांनी डोक्यावरून फिरवली त्यांचे पांढऱ्याचे काळे करायचे का? आरती घेण्याचा नियम आहे, माझे हृदय भवन करा आपुले सिंहासन। भगवान शिव परमात्म्याचं सिंहासन हृदय मंदिरामध्ये आहे आणि त्या सिंहासनावर इष्टलिंग हृदयावर विराजमान आहे। त्यामुळं आरती घेत असताना आरती हृदय मंदिरावर असलेल्या इष्टलिंगाला घ्यायची। आज से बंद, डोळ्यावर घ्यायचं बंद। पुढील नियम सांगितलेला आहे, कथा संपन्न झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही महाराजांचं दर्शन घेता कसं घ्यायचं? एक साष्टांग प्रणिपात सांगितला, दुसरा नतमस्तक प्रणिपात। साष्टांग प्रणिपात म्हणजे काय बाबा? इकडं माय, वा 3.5 हाताचा देह गुरु समोर लोटांगण घालणं याला साष्टांग नमस्कार सांगितलेला आहे। पण महाराज आमची पाठ दुखते हो, तो नमस्कार आम्हाला जमत नाही, म्हणून गुरुच्या 2 अंगठ्याच्या खाली आपले हे तळ हात घालून हे मस्तक गुरुच्या अंगठ्यावरती टेकून हा नमस्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। पुढे नमस्कार करत असताना खाली हातानं गुरुचं देवाचं दर्शन घेऊ नये। 1 रुपयापासून इच्छित दान गुरुच्या चरणावर समर्पित करून या कथेचं श्रवण करायचं आहे। पहिल्या अध्यायाचं महात्म्य आपण श्रवण करत आहोत। तदनंतर शिव महापुराण कथेचा पुढील नियम आहे, कथेला येत असताना देवाने तुम्हाला किती हात दिलं? मला 2 दिले, तुम्हाला या 2 हाताने उद्याला तुम्ही तुमच्या 2 मैत्रिणी ओढून आणायच्या कथेला। भांडण करायचं, आलंच पाहिजे म्हणायचं, नाहीतर बोलणार नाही म्हणायचं। तुम्ही तुमचे मित्र 2 ओढून आणायचे का? त्यांना इथं आणलेल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार आहे, त्यांच्याही जीवनाचा उद्धार होणार आहे, हा नियम आहे। पुढील नियम या ठिकाणी सांगितलेला आहे, शिव महापुराण कथेचं श्रवण करत असताना या 7 दिवसीय पर्व काळामध्ये दान करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। या सप्ताहामध्ये आपण देणगी स्वरूपामध्ये या शिवनाम सप्ताह कमिटीकडे आपली देणगी सुपूर्द करून दान करावं का? तर हे दान करण्यासाठी योग्य जागा आहे। दान देत असताना दान घेणारा व्यक्ती तो दान घेण्याच्या योग्यतेचा आहे का हे बघून दान करावं, अन्यथा दारोदारी आज बरेच भिक्षुक येऊ लागले, तुम्ही 10 रुपये देता ते जाऊन दारू पितं, ते पाप कोणाला? तुमच्या पदरामध्ये। म्हणून इकडे तिकडे दान करत बसण्यापेक्षा या 7 दिवसीय पर्व काळामध्ये या ठिकाणी भगवान शिवाच्या चरणावर आपलं देणगी स्वरूपामध्ये दान करून सुपात्र ठिकाणी दान करून आपल्या धनाची शुद्धता करून घ्यायची आहे। इथं दान केल्यानंतर आपलं धन कशा प्रकारे शुद्ध होतं हे आपण पुढे उद्यापासून श्रवण करणार आहोत। नियम आहे या ठिकाणी आपलं दान करावं। शिव महापुराण कथेचा पुढील नियम आहे, कथा अशी ऐकू नका, जीवनामध्ये बरेच संकट आहेत आपल्याला, त्या संकटावरती भगवान शिव परमात्मा उपाय म्हणून आपल्याला आशीर्वाद देणार आहेत। तर ज्यांचं विवाह होत नसेल, ज्यांना संतती होत नसेल, ज्यांना नोकरीमध्ये अडथळा असेल, असे बरेच संकट आहेत, तर त्या व्यक्तीच्या नावानं
एक पाण्याचा नारळ, त्यावर पांढऱ्या चिठ्ठीनं त्या व्यक्तीचं नाव पांढऱ्या दोऱ्याने त्या चिठ्ठीला बांधायचं आणि ते उद्याला येऊन ग्रंथाला स्पर्श करून नारळ क्वाटच्या खाली ठेवायचं. 7व्या दिवशी त्या नारळाचा विधी महाराज आपल्याला सांगतील आणि तो विधी परिपूर्ण करेपर्यंत आपल्या मनातील इच्छा भगवान शिव परमात्मा पूर्ण करतील, अशा या कथा श्रवणाचा नियम सांगितलेला आहे. पुढे कमीत कमी 7 दिवस या ठिकाणी या मंदिर प्रांगणामध्ये गुटखा तंबाखू व्यसन करून कथा श्रवण करू नये. 8व्या दिवसापासून खाल्लं तरी चालते बरं का. कमीत कमी 7 दिवसाचं बोलतोय. शिव महापुराण कथेचा पुढील नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. कथा श्रवण करण्यासाठी उद्यापासून जे दाम्पत्य आहेत 3 हार 1 शाल आणि 2 नारळ या ठिकाणी पूजेसाठी घेऊन एक दाम्पत्यापासून अनेक दाम्पत्य या ठिकाणी होऊन भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. पुढे या शिव महापुराण कथेचा पुढील नियम आहे. या शिव महापुराण कथा श्रवण करत असताना आपलं हे मन अगदी शुद्ध ठेवून, मनामध्ये कुठलाही द्वेष, मनामध्ये कुठलेही षडविकार ठेवून या कथा श्रवण करू नका. काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार या षडविकाराला आपल्यापासून दूर ठेवून या शिव महापुराण कथेचं श्रवण करून आपण या जास्तीत जास्त नियमावलीचं पालन करून जर आपण या शिव महापुराण कथेचं श्रवण केलं तर येणाऱ्या काही काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य होऊन भगवान शिव परमात्मा आपल्यावरती कृपा दृष्टी करतील. एवढंच या पहिल्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये सांगून आजच्या पहिल्या दिवशी शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा भगवान शिव परमात्मा अमृतेश्वर महादेव गुरु माऊली जन्मदाते आई वडील तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मा रूपी भगवंताच्या दिव्य चरणी समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. ही माझी वाक् पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनविओ जा. श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. अमृतेश्वर महादेव की हर हर महादेव. आरती करू शंभु देवा देवादि देव महादेवा. करू शंभु देवा देवादि देव महादेवा. हो जल भस्माने पूजा करूनी बेलवाहु चरणाला. पाहुणी आईसी बरी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करो शंभुदेवा देवादि देव महादेवा. आरती करो शंभुदेवा देवादि देव महादेवा. हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुणी आईसी बड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवादि देव महादेवा. आरती करू अमृतेश्वरा देवादि देव महादेवा. हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला.
मारे कुमार गाई हाक देवा मारे त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवानी देव महादेवा आरती करू अमृतेश्वरा देवानी देव महादेवा ओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् हरः ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्य नौ तेहनाकं महिमान् सचन्देत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की अमृतेश्वर महादेव की सब